So good evening and welcome to Aero Computer Academy. So थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर मधला जो काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, तीन इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. एक म्हणजे ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, दुसरा म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आणि तिसरा म्हणजे डेटा अनालिटिक्स. त्यापैकी ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कला आपण आजच्या लेक्चर पासून स्टार्ट करतोय. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो बाळांनो, हा सब्जेक्ट सुद्धा स्कोरिंग सारखा आहे. उलट ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये एसीएन मध्ये तरी थोडं तुम्हाला पाठ करायला वेळ लागला असेल का, कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये खूप थेरी आहे आणि काय म्हणतात थोडी वेग थेरी, म्हणजे फक्त थेरी असल्यासारखं आहे. पण ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा कन्सेप्च्युअल आहे. जर याच्यामधले कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली कळले तर पाठ करायला अजिबात अवघड जाणार नाही. मी लिटरली सांगतोय. फक्त काय होतं की याच्यामध्ये पुढे जे अल्गोरिदम येतील, काही अल्गोरिदम याच्यामधले कॉम्प्लिकेटेड असतील, पण जेवढे त्याला सिंपल करून सांगायचा प्रयत्न करता येईल तेवढे मी सिंपल करून सांगल. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूयात. जोपर्यंत टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचा प्रयत्न करायचा नाही. पण एवढं मात्र आहे की लेक्चर रेग्युलर करा आणि जे ज्या दिवशी झाले ते त्याच दिवशी लर्न करा. लर्न करण्यासारखं काहीच नाही, मी तुम्हाला सिरियसली सांगतो. याच्यामध्ये पाठांतर करण्यासारख्या जास्त गोष्टी येणार नाही. काही ठिकाणी वर्किंग, पण ते पाठांतर जरी असेल तरी ते लवकर पाठ होतं. म्हणजे जसं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये आपण रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग घेतलं की वेग किंवा मोठे स्टेटमेंट पाठ करावे लागायचे, असं ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये तरी काही येणार नाही. आणि याचा जो बेस आहे बाळांनो, हा म्हणजे कोणता बाळांनो, आपला डीसीएन म्हणजे डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, जो आपला झाला होता. आता बऱ्याच जणांच्या मनात ही भीती बसलेली आहे की सर डीसीएनचा पेपर आम्हाला अवघड गेला होता, ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कला तसं होईल का? एसीएनचा पेपर मधला काही पार्ट हा ऍप्लिकेटिव्ह येतो, काही क्वेश्चन्स ऍप्लिकेटिव्ह होतात पण सिंपल आहेत. त्याचबरोबर काही अल्गोरिदम विचारले जातात, एक्झाम्पल विचारले जातात. सो पूर्णच्या पूर्ण ऍप्लिकेटिव्ह पेपर येणार नाही. एक 2-3 क्वेश्चन्स तुम्हाला ऍप्लिकेटिव्ह असतील. ऍप्लिकेटिव्ह म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, पण बाकी अख्खा जो पेपर आहे हा कन्सेप्च्युअल आहे. फक्त एवढंच आहे बाळांनो की याचा सिलेबस वास्ट आहे. सिलेबस वास्ट म्हणजे पॉईंट छोटाच असतो, पण त्या छोट्या पॉईंटमध्ये सब टॉपिक बरेच येतात आणि कुठल्याही टाईपचा क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. तर त्याच्यामुळे कॉन्सेप्ट जो आहे हा मात्र व्यवस्थित क्लिअर करून घेत चला. पाठांतर ऑटोमॅटिक होईल. बघा, OSY आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या दोन सब्जेक्टमध्ये मी तुम्हाला म्हणायचो की कन्सेप्ट आणि पाठांतरावर फोकस करा. ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कमध्ये मेन जो फोकस करा हा तुमच्या कॉन्सेप्टवर. पाठांतर ऑटोमॅटिक होणार आहे, पण लईच नका फोकस करू. म्हणजे IPv4, मग ते V4 मध्ये असंच नोटेशन का आलं असेल एवढा बी विचार करू नका. आलं लक्षात? नाहीतर काय बाळांनो, आपल्याला 2 वर्ष फक्त एसीएनच चालेल आपला. आलं लक्षात? जेवढं वर घेता येईल, ज्या गोष्टी डिटेलमध्ये जायचंय त्या गोष्टी डिटेल जाईल. कारण की आय स्कीमचा आणि के स्कीमचा हा थोडा सिलेबस चेंज आहे. आय स्कीम मध्ये 6 युनिट होते, परत त्याच्यामध्ये पहिलं युनिट डायरेक्ट IPv4 IPv6 पासून सुरू व्हायचं. यांनी थोडंसं बेसिक दिलंय. त्याच्यामध्ये IPv4 भरपूर डिटेलमध्ये सांगितलं होतं, IPv6 भरपूर डिटेलमध्ये सांगितलं होतं. के स्कीम मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर आपल्या ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कमध्ये तेवढ्या डिटेलमध्ये IPv4 IPv6 नाहीये, पण तरी सुद्धा ज्या गोष्टी लागणार आहेत तेवढ्या सगळ्या आपण काय करूत, कव्हर करूत. मग आता या ठिकाणी बाळांनो, एसीएन मध्ये टोटल 5 युनिट आहेत. पहिलं युनिट आहे इंटरनेट आर्किटेक्चर आणि नेटवर्क लेअर. आपण लेअर पाहिले होते बाळांनो, कोणते? एक TCP/IP आणि दुसरं म्हणजे OSI. आठवते नक्की? एक TCP/IP आणि OSI. त्याच्यामध्ये 4 मेन लेअर आहेत. सगळ्यात खालचा लेअर होता फिजिकल लेअर. आठवतंय? सगळे जर लेअर आठवायचे झाले तर फिजिकल लेअर, नंतर डेटा लिंक लेअर, त्याच्यानंतर नेटवर्क लेअर, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअर, त्याच्यानंतर सेशन लेअर, त्याच्यावर प्रेझेंटेशन लेअर आणि त्याच्यावर ऍप्लिकेशन लेअर. कळलं? मग आता या ठिकाणी 3 लेअर मेन आपल्याला बघायचे आहेत बाळांनो. एक म्हणजे आपला नेटवर्क लेअर. ह्या नेटवर्क लेअर मध्ये इंटरनेटचं आर्किटेक्चर काय, बेसिक इंटरनेटच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये IPv4 काय, IPv6 म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉलचा ऍड्रेस कसा दिला जातो, त्यानंतर सबनेटिंग म्हणजे काय, सुपरनेटिंग म्हणजे जे आपण 4th युनिटमध्ये थोडं बघितलं होतं ते कन्सेप्ट कशामध्ये बाळांनो आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये. अजून सेकंड युनिटमध्ये हा जो इंटरनेट लेअर किंवा नेटवर्क लेअर ज्याला म्हणतो, ह्या नेटवर्क लेअरचे जे प्रोटोकॉल आहेत, नेटवर्क लेअरचं मेन फंक्शन असतं ते म्हणजे आपल्या पॅकेटला रूट करणं. एका सोर्स पासून डेस्टिनेशन कडे ज्या वेळेला एखादं पॅकेट ट्रॅव्हल होतं तर ते कोणत्या होस्ट मधून कोणत्या राउटर मधून पास होणार त्याचा रूट डिसाइड करणं, याला म्हणतो आपण राउटिंग. मग हे राउटिंगशी रिलेटेड प्रोटोकॉल जे आहेत हे आपल्याला सेकंड युनिटमध्ये बघायचे. थर्ड युनिट आता नेटवर्क लेअर झाला. नेटवर्कच्या वर कोणता लेअर आहे? ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल आपल्याला याच्यामध्ये डिटेल बघायचे. 4th युनिट जे बाळांना आपलं ते म्हणजे कोणतं? ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअरचे आपल्याला प्रोटोकॉल बघायचे. म्हणजे बघा, एक म्हणजे नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल पाहिजेत. कोणतं लेअर? नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल. ठीक आहे, त्याच्यामधले मेन प्रोटोकॉल आहे ते म्हणजे राउटिंग प्रोटोकॉल. सेकंड कोणतं सांगितलं बाळांनो तुम्हाला इथं? ट्रान्सपोर्ट लेअरचे जे प्रोटोकॉल आहेत हे लेअरचे प्रोटोकॉल पाहिजेत. आणि त्यानंतर नेक्स्ट लेअर कोणता आहे?
ऍप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉल बघायचे. आणि लास्ट वाला जो युनिट आहे बाळांनो, याच्यामध्ये वायरलेस नेटवर्किंग कसं केलं जातं, म्हणजे वायफाय म्हणजे काय, 3G 4G या सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड केल्या जातात. तर याचं जे बेसिक आहे किंवा आपल्या वायरलेस नेटवर्कचं आर्किटेक्चर कसं असेल, कोणते कोणते कम्युनिकेशन आहे, 3G म्हणजे काय, 4G काय, 5G काय, थोडं आपण हे DCN मध्ये बघितलं होतं ज्यावेळेला 3G 4G 5G, पण तिथं एकदम शॉर्ट मध्ये होतं. इथं आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय, ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला 5th युनिटमध्ये बघायच्या. सो यांनी प्रॉपरली डिवाइड केलंय सिलेबसला. पहिल्या युनिटमध्ये एक बेसिक घेतलंय, सेकंडमध्ये नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल आहेत, थर्ड युनिटमध्ये ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल आहे, चौथ्या युनिटमध्ये ऍप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉल आहे, आणि पाचवं परत जनरल घेतलंय. पाचव्यामध्ये आपल्याला कोणत्या टेक्नॉलॉजी बघायच्यात, वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजी. नक्की कळलं, युनिट तर कळलेत पक्का. पहिलं काय, पहिलं नेटवर्क लेअर आणि त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आहे किंवा आर्किटेक्चर आहे इंटरनेटचं. त्याच्यामध्ये इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, IPv4 चा ऍड्रेस फॉर्मॅट काय, IPv6 चा ऍड्रेस फॉर्मॅट काय, त्याच्यानंतर सबनेटिंग म्हणजे काय, सुपरनेटिंग म्हणजे काय, सबनेट मास्क म्हणजे काय, ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. सेकंड युनिटमध्ये आपल्याला राउटिंग प्रोटोकॉल आहेत. राउटिंग प्रोटोकॉल म्हणजे कशाचे, नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल. तिसऱ्या युनिटमध्ये ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल आहे. चौथ्या युनिटमध्ये ऍप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉल. आणि लास्ट वाला जे युनिट आहे ते म्हणजे कोणतं आहे, वायरलेस टेक्नॉलॉजीज. मग आता याच्यामधल्या बाळांनो लय वेळ वाया न घालवता आपण ऍक्च्युअल मधल्या सिलेबसला स्टार्ट करू. त्याच्यातलं फर्स्ट वाले जे युनिट आहे बाळांनो, कोणतं, इंटरनेट आर्किटेक्चर अँड नेटवर्क लेअर. ऍक्च्युअल मध्ये आपण काय करूयात, आता सिलेबसला स्टार्ट करू. चला, आता इंटरनेट आर्किटेक्चर अँड नेटवर्क लेअर याच्यामधला सगळ्यात पहिलाच कन्सेप्ट कोणता बाळांनो, आपला इंटरनेट. आता एक लक्षात घ्या, याच्यावर काही 4-4 मार्काचे क्वेश्चन येणार नाही. इंटरनेट, इंट्रानेट, ISP, ICCNA याच्यावर काही 4 मार्काचे नाही, 2-2 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील. बेस काय फक्त बघा, ठीक आहे. कारण इंटरनेट जर म्हटलं बाळांनो, तर इंटरनेटमध्ये एवढे सगळे कंपोनंट आहेत. इंटरनेटमध्ये मग नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस पासून नेटवर्कच्या टोपोलॉजी कोणत्या, आपण नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइस पाहिले होते कशामध्ये, DCN मध्ये, आठवत आहे. नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस मध्ये हब, राउटर, स्विच, मॉडेम हे सगळे पाहिले होते. अजून नेटवर्किंगच्या टोपोलॉजी पाहिल्या होत्या, स्टार टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, स्टार, रिंग, ह्या सगळ्या टोपोलॉजी पाहिल्या होत्या, कळलं. त्यानंतर आपण नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी किंवा दोन डिव्हाइसेसला कनेक्ट करण्यासाठी मीडियम पाहिले होते, आठवत आहे. एक म्हणजे वायर्ड मीडियम आणि दुसरं वायरलेस. मग वायर्ड मीडियम मध्ये कोणत्या कोणत्या वायर आहेत, वायरलेस मध्ये कोणते कोणते आहेत, हे सगळंच्या सगळं परत आपण क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर पाहिलं होतं. हे सगळं कशाच्या अंडर येणार आहे, इंटरनेट. मग इंटरनेट ही बेसिक कन्सेप्ट जर बघायची झाली, ज्यांची स्क्रीन ब्लर होती त्यांनी नंतर रेकॉर्डिंग करा. काय सांगितले बघा, इंटरनेट म्हणजे काय बघा, इट इज अ वर्ल्ड वाईड किंवा त्याचबरोबर कोणती सिस्टीम आहे, ग्लोबल सिस्टीम. एक तर वर्ल्ड वाईड सिस्टीम आहे, त्याचबरोबर कोणती सिस्टीम आहे, ग्लोबल सिस्टीम. कशाची, ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्क. छोटे छोटे कम्प्युटर नेटवर्क आहेत, छोटे छोटे कम्प्युटर नेटवर्क. तुमच्या कॉलेजचं नेटवर्क, आपल्या क्लास, असे वेगवेगळे नेटवर्क आहेत. या सगळ्या नेटवर्क्स ज्यावेळेला इंटरकनेक्ट झालं, त्याच्यापासून एक वर्ल्ड वाईड किंवा एक ग्लोबल सिस्टीम बनली, आणि त्या ग्लोबल सिस्टीमला काय म्हणतोय आपण, इंटरनेट. बोला काय इंटरनेट, इट इज अ वर्ल्ड वाईड किंवा ग्लोबल सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे, वर्ल्ड वाईड किंवा ग्लोबल सिस्टीम. कशाची आहे, इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्कची. ओके. इंटरनेट अलाउज द data communication between millions of devices which are connected worldwide. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी इंडियामधून सुद्धा अमेरिका असू द्या, त्याच्यानंतर UK असू द्या, कुठल्याही दुसऱ्या कंट्री मधल्या डिव्हाइस बरोबर कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी मिलियन्स ऑफ डिव्हाइसेस आहेत, हे काय केलेत, कनेक्ट केलेत. हे डिव्हाइसेस कसे पसरलेले आहेत, वर्ल्ड वाईड पसरलेले आहेत, आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, डेटाचं कम्युनिकेशन. त्याच्यासाठी आपल्याला कोण अलाउ करतोय, इंटरनेट. म्हणजे मेन इंटरनेटचं काम काय, तर कम्युनिकेशन. इंटरनेटचं काम काय, कम्युनिकेशन म्हणजे डेटा काय झाला पाहिजे, ट्रान्सफर. कशामध्ये, डिव्हाइसेस. पण त्यासाठी ते डिव्हाइस एकमेकांना काय असले पाहिजे, कनेक्टेड असले पाहिजेत. मग ते डिव्हाइस कुठेही असू द्या, ते मिलियन्स ऑफ डिव्हाइसेस आहेत जे कसे कनेक्ट केलेले आहेत, वर्ल्ड वाईड. पुढं अजून, इट युजेस द स्टँडर्ड IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. कोणता प्रोटोकॉल, TCP/IP. आठवतंय, आपण लेअर पाहिले होते. एक म्हणजे OSI, दुसरा TCP/IP. आठवतंय का नक्की, एक OSI आणि दुसरा TCP. मग एक स्टँडर्ड प्रोटोकॉल सूट, इंटरनेट प्रोटोकॉल सूट वापरतो, तो म्हणजे कोणता, TCP/IP. म्हणजे दोन डिव्हाइस जे कनेक्ट होणार, त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन होणार, त्याच्यातला प्रत्येक डेटा ह्या लेअर मधूनच पास होणार आहेत. कोणते कोणते लेअर माहिती आहेत तुम्हाला, आता कशामध्ये बघितले होते आपण, OSI मध्ये. आठवतंय का, अरे OSI लेअर, कोणते लेअर म्हणतोय मी,
त्यांना OSI नाही OSI दोन लेअर पाहिले होते ना आपण, दोन हे पाहिले होते मॉडेल. एक म्हणजे कोणता OSI आणि दुसरा TCP/IP. आठवतंय का नक्की? फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, प्रेझेंटेशन, सेशन, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन. आठवतंय? इथं काय होतंय सांगा? सांगा. हा, नेटवर्कला तर तो इंटरनेट लेअर आहे. पुढं लेअरची नावं सांगा ना TCP/IP मधले. हा, एवढं तर आठवतंय. हे वरचे 3 लेअर कंबाईन होते आणि त्याला म्हटलं हो आठ तुम्ही सांगितलं का आम्हाला आठवतं म्हणून. त्यात काय सोपं तर आहे हे. अरे डुकर सांगा ना. हा ट्रान्सपोर्ट तर तसंच राहिला. नेटवर्कचा नेटवर्क किंवा इंटरनेट आणि डेटा लिंक आणि फिजिकल याच्यासाठी होस्ट टू नेटवर्क लेअर होता. कोणता लेअर होता? होस्ट टू. आठवतंय का नक्की? एक होस्ट टू नेटवर्क लेअर, त्याच्या पुढे इंटरनेट किंवा नेटवर्क लेअर, त्याच्या पुढे ट्रान्सपोर्ट लेअर आणि हे कोणते होते सांगा? सेशन, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन. या तिघांचा कंबाईन कोणता होता? ऍप्लिकेशन. आठवतंय नक्की? मग या ठिकाणी हे 4 लेअर आहे. मग कुठल्याही ठिकाणी 2 डिव्हाइस एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात तर त्यांच्यामध्ये जो प्रोटोकॉल सूट वापरलाय, कोणता प्रोटोकॉल आहे? हा TCP/IP. म्हणजे प्रत्येक वेळेला लेअर कुठून जाणार? ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर इंटरनेट, ऍप्लिकेशन नंतर कोणता आला? ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट नंतर इंटरनेट, नंतर होस्ट. होस्ट टू नेटवर्क नंतर दुसऱ्या डिव्हाइस कडे जाणार आणि बरोबर जाणार. तिथं आपण मेथड पाहिली होती, एनकॅप्सुलेशन आणि डिकॅप्सुलेशन. जाऊ दे, नाही लागणार आपल्याला. फक्त मला सांगायचं एवढंच आहे. मला माहिती आहे बाळांनो तुमचं पाठांतर किती किती राहते ते. फक्त स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल वापरणार. कोणते? TCP. एव्हरी कम्प्युटर इन द इंटरनेट इज आयडेंटिफाईड बाय द युनिक IP ऍड्रेस. ज्या वेळेला एखादा डिव्हाइस हा इंटरनेटला कनेक्ट केला जातो त्यावेळेला त्याला एक लॉजिकल ऍड्रेस मिळतो आणि त्या ऍड्रेसला म्हटलं जातं IP ऍड्रेस. प्रत्येक डिव्हाइसचा IP ऍड्रेस हा कसा असणार आहे? युनिक असणार. कसा असणार? युनिक. कळले नक्की? कुठलंही डिव्हाइस ज्या वेळेला इंटरनेटला कनेक्ट केलं जातं त्याला काय असाइन केला जातो? एक IP ऍड्रेस. IP ऍड्रेस कसा असणार आहे? युनिक. कळलं? म्हणजे कुठल्याही डिव्हाइसला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याला कशाने आयडेंटिफाय केलं जातं सांगा? या युनिक IP ऍड्रेस. कळलं? पुढं आता IP ऍड्रेस हा काय सांगा? युनिक सेट ऑफ नंबर. आता या ठिकाणी त्याला आपण काय केलंय बाळांनो? 4 ऑक्टेट मध्ये डिवाइड केलं. आठवतंय का? 1 2 3 4. आठवतंय का नाही? हे बाळांनो आपण IP व्हर्जन 4 पाहिलं होतं. IP व्हर्जन 4 मध्ये पहिला एक नेटवर्क आयडी असतो, पुढचा होस्ट आयडी. नेटवर्क बघू आपण IPv4 मध्ये ते पण येईल. फक्त एवढं आहे बाळांनो, याच्यामध्ये ही पहिली ऑक्टेट म्हणजे 8 बीट 8 बीट 8 बीट आणि 8 बीट असा किती बीटचा सांगितलाय? 32 बीटचा. सो या ठिकाणी जो IP ऍड्रेस आहे हा कसा आहे सांगा? युनिक सेट ऑफ नंबर्स. युनिक सेट ऑफ नंबर जो काय करतोय? विच आयडेंटिफाईज द कम्प्युटर्स लोकेशन. एखाद्या कम्प्युटरचं लोकेशन मला सापडायचंय, मला एखाद्या डिव्हाइस बरोबर कनेक्ट करायचंय किंवा कम्युनिकेशन करायचंय, तर त्या डिव्हाइस बरोबर मला कम्युनिकेशन करण्यासाठी मला त्याचा काय लागतो? IP ऍड्रेस. कोणता ऍड्रेस लागतोय? IP. नक्की कळलं? मला एखाद्या डिव्हाइस बरोबर कम्युनिकेट करायचंय तर माझ्याकडे त्याचा काय असला पाहिजे? IP ऍड्रेस. कळलं? त्या IP ऍड्रेसनीच मी त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. कसं आयडेंटिफाय करणार? युनिकली. अजून काय दिलंय? आता या ठिकाणी एक स्पेशल कम्प्युटर बनवतो ज्याचं नाव काय? DNS. DNS म्हणजे काय? डोमेन नेम सर्व्हर. आता लक्ष द्या, हा DNS कन्सेप्ट बद्दल आपल्याला डिटेलमध्ये जो ऍप्लिकेशन लेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये DNS बघायचंय, पण आता शॉर्ट मध्ये सांगतो. प्रत्येक IP ऍड्रेस बघा या ठिकाणी DNS म्हणजे काय? इट इज यूज्ड टू प्रोव्हाइड द नेम टू द IP ऍड्रेस सो दॅट युजर कॅन लोकेट द कम्प्युटर बाय द नेम. आता हे सगळं स्टेटमेंट खाली दाखवतो मी तुम्हाला. इंटरनेट काम कसं करतं आणि मग वर येतो मी डोमेन नेम सर्व्हरकडे. डोमेन नेम सर्व्हर काम कसं करतं सगळं बघूत आपण. DNS म्हणजे काय? नावातच आहे. DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम किंवा डोमेन नेम सर्व्हर. ठीक आहे, लक्ष द्या. बरं सिंपल टॉपिक आहे. शॉर्ट मध्ये इंटरनेट काम कसं करतं बघूत आपण. ठीक आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी कव्हर होतील. सगळ्यात पहिले द ऍक्च्युअल वर्किंग ऑफ द इंटरनेट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ क्लायंट अँड सर्व्हर. दोन एंटिटी, एक म्हणजे कोण? क्लायंट आणि दुसरा म्हणजे सर्व्हर. फॉर एक्झाम्पल मला YouTube वरून काहीतरी व्हिडिओ बघायचा आहे. YouTube वरून मला काय बघायचं आहे? व्हिडिओ. किंवा Google वरून मला एखादी फाईल डाउनलोड करायची. तर त्या ठिकाणी मी
म्हणजे माझं क्लायंटचं मशीन झालं. मी म्हणजे जो रिक्वेस्ट पाठवतो तो म्हणजे कोण झाला? क्लायंट. ज्याच्याकडून मला इन्फॉर्मेशन पाहिजे तो म्हणजे कोण झाला? सर्व्हर. कळलं? मग या ठिकाणी गुगल हे काय झालं? सर्व्हर. www.google.com असं मी टाकणार, गुगलचं वेब पेज ओपन होणार. किंवा मी youtube.com टाकलं तर युट्यूबचं पेज काय होणार? ओपन. सो युट्यूब काय? सर्व्हर. मी कोण आहे? क्लायंट. ज्याला रिक्वेस्ट पाठवायची, जो रिक्वेस्ट पाठवणार, ज्याला काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे तो म्हणजे क्लायंट. ती इन्फॉर्मेशन ज्याच्याकडून येणार तो म्हणजे सर्व्हर. ओके. मग काय झालं? हिअर द क्लायंट म्हणजे एक प्रकारचा काय झाला? लॅपटॉप. फॉर एक्झाम्पल क्लायंट म्हणजे कोण आहे? लॅपटॉप. दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द इंटरनेट. आता मी माझा लॅपटॉप घेतला, लॅपटॉप ओपन केला आणि लॅपटॉपला इंटरनेटचं कनेक्शन दिलं. कसंही देऊ द्या. आता कसं दिलं? एक तर मी वायफाय कनेक्ट केलं, इकडून हॉटस्पॉट सोडलं, मोबाईलनी वायफाय कनेक्ट केलं, किंवा राउटरनी वायफायला कनेक्ट केलं, किंवा अजून काय केलं? या ठिकाणी मी सपोज काय म्हणतात त्याला, लॅन केबल जोडली. काही ऑप्शन असू द्या. आता सर्व्हर म्हणजे सुद्धा कोण आहेत? एक प्रकारचे कम्प्युटर. जे कसे कनेक्ट केलेत? इनडायरेक्टली. डायरेक्टली म्हणा, इनडायरेक्टली म्हणा, टू द इंटरनेट. अँड दे स्टोर ऑल द वेबसाइट्स इन दोज लार्ज कम्प्युटर. मोठे मोठे कम्प्युटर्स आहेत, लार्ज कम्प्युटर्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या ते वेबसाईट काय केलेले आहेत? स्टोर. ते म्हणजे कोण झाले? सर्व्हर. कळलं? गुगलचं सर्व्हर आहे, युट्यूबचं सर्व्हर आहे. मी म्हणजे कोण आहे? क्लायंट. एक लॅपटॉप घेतला, त्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्शन केलं. आता मला रिक्वेस्ट पाठवायची म्हणजे मी कोण झालं? एक प्रकारचा क्लायंट. लक्ष द्या, वर्किंग समजून घ्या फक्त. These servers are connected to the internet with the help of ISP. ISP म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. अँड आर आयडेंटिफाईड विथ द IP address. लक्षात घ्या, हा ISP कन्सेप्ट पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. ISP म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. नावातच आहे बघा, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. असा प्रोव्हायडर जो काय प्रोव्हाइड करतोय? इंटरनेटची सर्व्हिस. आता तुम्ही मोबाईलमध्ये डेटा कनेक्शन घेता, ठीक आहे, तुमचं जिओचं सिम कार्ड आहे. कोणतं सिम कार्ड आहे? अज्युम करा कोणतं सिम कार्ड आहे? जिओ. मग जिओ हा काय झाला? एक प्रकारचा ISP. ISP म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे तुमच्या डिव्हाइसला नेटवर्क बरोबर जर कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये इंटरनेट ऍक्सेस करावं लागेल, आणि तुम्हाला इंटरनेट बरोबर कनेक्ट करून द्यायचं काम किंवा तुमच्या डिव्हाइसला इंटरनेट ऍक्सेस करून द्यायचं काम हा कोण देतो? सांगा? ISP. नावातच आहे काय? इंटरनेट या सर्व्हिसला प्रोव्हाइड करणारा. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा म्हणजे कोण? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर. कळले नक्की? मग तो जिओ असू द्या, तुमचं जे काही कनेक्शन असेल. आता फॉर एक्झाम्पल मी इथं राउटर घेतले बाळांनो, या ठिकाणी एअरटेलचा राउटर आहे समजा आपला, असं अज्युम करा. मग एअरटेल कोण झाला? ISP. ISP म्हणजे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. मग त्या ठिकाणी ते जे सर्व्हर आहेत हे सुद्धा कोणाला कनेक्ट झालेत? इंटरनेटला. सर्व्हर सुद्धा कोणाला कनेक्ट झालेत बाळांनो? इथं दिलंय का बघा, हे सर्व्हर आहेत, हे सुद्धा कोणाला कनेक्ट झालेत? मग त्याच्यासाठी त्यांना सुद्धा कशाची गरज पडली असेल? ISP ची. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नसेल तर आपण इंटरनेटला कनेक्ट होऊ शकतो का? नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नाही टाकलं, काय नाही टाकलं, वायफाय नाही कनेक्ट करून घेतलं, तुमच्या मोबाईलला इंटरनेट बरोबर कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागते? या ISP ची. नक्की कळलं? मग ते सर्व्हर सुद्धा कोणाला कनेक्ट झालेत? या इंटरनेटला. कशा थ्रू? ISP थ्रू. आता अँड आर आयडेंटिफाईड विथ द, त्या सर्व्हरला सुद्धा कोण असणार? आता सर्व्हर सुद्धा एक प्रकारचा मोठा कम्प्युटर पकडा. सर्व्हर म्हणजे कोण? प्रकार एक प्रकारचा मोठा. त्याला सुद्धा काय दिलेलं आहे? IP. अरे कळतंय? मी कोण आहे? क्लायंट. लॅपटॉप वरून मी क्लायंट आहे. मी लॅपटॉप ओपन केला, नेटला कनेक्ट केलं म्हणजे मला सुद्धा काय? IP ऍड्रेस. तिकडे मला कोणाबरोबर कम्युनिकेट करायचंय? सर्व्हर एक प्रकारचा कम्प्युटर आहे, त्याला सुद्धा काय? IP. तो सुद्धा इंटरनेटला कशा थ्रू कनेक्ट झालाय? IS. मी सुद्धा कशा थ्रू कनेक्ट झालाय? IS. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नसता तर मी पण कनेक्ट झालो नसतो, तो कनेक्ट नसता झाला. क्लायंट म्हणजेच मी. हा, आणि सर्व्हर सुद्धा कनेक्ट झाला नसता. बरं, आता दोघं कनेक्ट झाले. ओके, कार्यक्रम झाला दोघांचा. दोघांना कोण आहे सांगा? आणि दोघं कशा थ्रू कनेक्ट झालेत? कशाला कनेक्ट झालेत? ओके, आता कार्यक्रम सुरू. ईच वेबसाईट हॅज इट्स डोमेन नेम. प्रत्येक वेबसाईटला काय? डोमेन नेम. फॉर एक्झाम्पल आपण जर समजा वेबसाईट घेतली www.youtube.com, www.youtube.com, तर या ठिकाणी YouTube हे झालं डोमेन नेम. YouTube हे काय झालं? डोमेन नेम. कळलं? किंवा www.google.com, www.google, त्याच्यामधलं गुगल हे काय? डोमेन नेम. गुगल हे काय? एक प्रकारचं डोमेन नेम. YouTube घ्या, गुगल घ्या, डोमेन नेम बद्दल आपल्याला परत पुढे डिटेलमध्ये बघायचंय, काळजी करू नका. बघा कुठे गेलं ते, हा बघा, www.exampledomain.com.
तर याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल डोमेन लिहिलं हे एक प्रकारचं काय डोमेन नेम, एक प्रकारचं काय डोमेन. नक्की कळलं. बरं, आता डोमेन नेम म्हणजे काय असतं, डोमेन नेम किंवा डोमेन नेम सिस्टीमचा यूज कसा होणार व्यवस्थित लक्ष द्या. पहिले वर्किंग फक्त समजून घ्या, हे काय पाठ करायचं नाहीये तुम्हाला. बर, प्रत्येक वेबसाईटला काय मिळालंय सांगा, एक डोमेन. ॲज इट इज डिफिकल्ट फॉर द पर्सन टू रिमेंबर द लॉंग नंबर्स ऑर स्ट्रिंग किंवा आयपी ऍड्रेस. आता मला एक सांगा, गुगलचं सर्व्हर आहे, कशा सर्व्हर आहे, गुगल. तुम्हाला गुगलच्या सर्व्हरला जर ऍक्सेस करायचा असेल आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही त्याचा आयपी ऍड्रेस टाका, कळलं, तुम्ही गुगलचं लक्षात ठेवता, अज्युम करा युट्यूबचं लक्षात ठेवता, प्रत्येक वेबसाईटचे आयपी ऍड्रेस लक्षात ठेवता का. उद्या तुम्हाला विचारलं की नाही नाही हा या वेबसाईट बरोबर तुम्हाला कम्युनिकेट करायचंय किंवा yahoo.com सर्च करायचं, तर yahoo.com बरोबर तुम्हाला कम्युनिकेट करायचंय, मग त्यासाठी याहूचा आयपी ऍड्रेस तुम्ही लक्षात ठेवणार आहे का. सो प्रत्येक सर्व्हरला, प्रत्येक, एवढं तर लक्षात ठेवा, प्रत्येक सर्व्हर असू द्या, प्रत्येक डिव्हाइस असू द्या, त्याला काय दिलेलं आहे, आयपी ऍड्रेस. काय दिलेलं आहे, आयपी ऍड्रेस. पण तो आयपी ऍड्रेस प्रत्येक युजरला लक्षात राहील का. आता मला youtube.com, मग मी पाठ करणार हा 192.168.13.1, मग ते युट्यूबला कनेक्ट होणार. मला तो आयपी ऍड्रेस प्रत्येक वेबसाईटचा पाठ करता येणार नाही. मग अशा वेळेला त्या प्रत्येक आयपी ऍड्रेसला, त्याला म्हणू नंतर मोबाईलमध्ये, प्रत्येक आयपी ऍड्रेसला एक नाव असाइन करून दिलेलं असतं, त्याला म्हणतो आपण डोमेन नेम. त्याला काय म्हणतो आपण, डोमेन नेम. बघा, मग ह्या ठिकाणी प्रत्येक वेबसाईटला काय दिलंय, डोमेन नेम. काय दिलंय, डोमेन नेम. डोमेन नेम का दिलं, कारण की इट इज डिफिकल्ट फॉर द पर्सन. कुठल्याही विद्यार्थ्याला, कुठल्याही माणसाला रिमेंबर करणं, काय रिमेंबर करणं, लॉंग नंबर. एखाद्या साईटचा नंबर लक्षात राहील पण प्रत्येकाचा, आता मला सांगा उद्या MSBT ची साईट ओपन करायची, www.msbt.org. त्याच्यासाठी तुम्हाला जर msbt.org माहिती नसेल किंवा हे नाव दिलं नसतं तर तुम्हाला काय टाकावं लागलं असता, आयपी ऍड्रेस. पण एवढे आयपी ऍड्रेस लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का, नाही. मग त्या आयपी ऍड्रेसला काय दिलंय, नाव दिलंय, त्या नावाला काय म्हणणार, डोमेन नेम. काय दिलं त्याला, नाव, त्याला काय म्हटलं आपण, डोमेन नेम. ते कसं द्यायचं, काय द्यायचं नंतर. हा, ओके. आता ज्या वेळेला वेन द युजर एंटर्स द ह्युमन रिडेबल डोमेन नेम, युजरने काय एंटर केलं, ह्युमन रिडेबल डोमेन नेम. फॉर एक्झाम्पल काय टाकलं, www.example किंवा www. सपोज इथे टाकलं google.com, www.google.com. आता ही टोटल मिळून URL झाली बाळांनो, ही सगळी मिळून काय झाली, URL. त्याच्यातलं हे काय, डोमेन नेम. हे काय, डोमेन नेम. युजर, मला सांगा, युजर आयपी ऍड्रेस टाकल का, कारण की युजरला प्रत्येकाचा आयपी ऍड्रेस पाठ आहे का, नाही. मला गुगल बरोबर कम्युनिकेट करायचं आहे, त्याचा डोमेन नेम टाकला मी, काय टाकलं सांगा, www.google. कशामध्ये, इनटू द क्लायंट ऍप्लिकेशन. क्लायंट ऍप्लिकेशन म्हणजे मी लॅपटॉप ओपन केला, लॅपटॉप मध्ये ब्राउझर ओपन केलं, काय ओपन केलं, ब्राउझर. ब्राउझर म्हणजे सध्या कोणतं ऍप्लिकेशन आहे, क्लायंट ऍप्लिकेशन. कोणतं ऍप्लिकेशन आहे, क्लायंट. नाही कळलं सांग, पहिलं सांग, सगळ्यात पहिले काय झालं, मी कोण आहे, क्लायंट आहे, माझ्याकडे काय, लॅपटॉप. त्या लॅपटॉपवर मी ब्राउझर ओपन केलं, ते ब्राउझर म्हणजे काय, क्लायंटचं ऍप्लिकेशन. लॅपटॉप पण इंटरनेटला कनेक्ट आहे, तिकडे कोण कनेक्ट आहे, सर्व्हर, तो सुद्धा इंटरनेटला कनेक्ट आहे. दोघं कनेक्ट कशा थ्रू झालेत, ISP. कळलं. मी लॅपटॉप मध्ये ब्राउझर मध्ये टाकलं www.google.com, म्हणजे मी काय टाकलं सांगा, डोमेन नेम. कशामध्ये टाकलं, क्लायंटचे ऍप्लिकेशन. आता द क्लायंट कॅनॉट डायरेक्टली कनेक्ट टू द सर्व्हर युझिंग दिस नेम. हा जो क्लायंट आहे हा सर्व्हर बरोबर कनेक्ट करायचा आहे की नाही, त्याला सर्व्हरचं डोमेन नेम टाकलं त्यांनी, काय टाकलं, www.google. ह्या नावाने तो त्या सर्व्हर बरोबर कनेक्ट होणार नाही. कनेक्ट होण्यासाठी काय पाहिजे, आयपी ऍड्रेस. लक्षात ठेवा, दोन डिव्हाइसेसला एकमेकांबरोबर कनेक्ट व्हायचंय, त्यासाठी कोण लागणार, माझा आयपी ऍड्रेस तर माझ्याकडे असणार. मला कोणाचा आयपी ऍड्रेस पाहिजे, सर्व्हरचा, गुगलचा आयपी ऍड्रेस पाहिजे, माझ्याकडे आहे का, नाहीये. मग मी काय टाकलं, त्या डोमेन नेम मी त्या सर्व्हर बरोबर मी कनेक्ट होतोय का, लगेच अजून कनेक्ट झालेलं नाही. मग अशा वेळेला मधी कोण आला बाळांनो, बघा यासाठी बघा, हे इन्स्टेड इट रिक्वायर्स द सर्व्हर्स न्यूमेरिकल आयपी ऍड्रेस. सांगा, आपण कनेक्ट करू शकतोय का सर्व्हरला युझिंग दिस नेम, तर आपण करू शकत नाही. क्लायंट कॅनॉट डायरेक्टली कनेक्ट टू द सर्व्हर युझिंग दिस नेम. या नावाने डायरेक्ट कनेक्ट करू शकतोय का, नाही. मग त्याच्याऐवजी त्याला कोणाची गरज आहे सांगा, इट रिक्वायर्स द सर्व्हर्स न्यूमेरिकल आयपी ऍड्रेस. मग अशा ठिकाणी हा आला बाळांनो DNS. कोणाला सांगा, हा DNS. DNS म्हणजे काय, डोमेन नेम सर्व्हर किंवा डोमेन नेम सिस्टीम. कळले नक्की. हा एक प्रकारच्या फोनबुक सारखं काम करतो. कोणासारखं, फोनबुक. तुमच्या मोबाईलमध्ये फोनबुक असेल, कॉन्टॅक्ट लिस्ट असते, त्याच्यामध्ये तुम्ही नाव लिहिलेलं असतं,
आणि त्याच्या पुढे मोबाईल नंबर सेव्ह असतो. कळलं का? सगळ्यांचे मोबाईल नंबर पाठ आहेत. जवळच्या माणसांचे असतील 2-3, आई बापाचे बहिणी भावाचे नसतात, पण त्या तिचा नंबर 100% पाठ असणार. पण मग सगळ्यांचे नंबर जर पाठ करायचे असतील, शक्य नाहीये, मग त्या नंबरला आपण नाव देऊन ठेवलं. मग आपली कॉन्टॅक्ट किंवा फोन बुक म्हणजे नाव, त्याच्या पुढे काय मोबाईल नंबर. बोला काय नाव, त्याच्या पुढे मोबाईल नंबर. म्हणजे डीएनएस हा एक प्रकारची डिरेक्टरी आहे. डीएनएस हा एक प्रकारची काय डिरेक्टरी. त्याच्याकडे एका साईडला कोण आहे डोमेन नेम, एका साईडला काय डोमेन नेम, आणि पुढे त्या डोमेन नेमचा आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेसला कोण असाइन केलाय डोमेन नेम. फॉर एक्झाम्पल 192 अज्युम करा 192.168.13.1 हा काय आयपी ऍड्रेस. हा आयपी ऍड्रेस गुगलचा आहे. कोणाचा आहे गुगलचा. त्याला डोमेन नेम काय देऊन ठेवलंय google.com, www.google. हे याला असाइन करून ठेवलंय. मी टाईप काय केलं google.com. आता मला ह्याच्यावरून मी कनेक्ट होईन का नाही, मला कोण पाहिजे आयपी. मग या नावावरून आयपी ऍड्रेस सापडणारा कोणतरी पाहिजे ना. अरे बोला त्याला आपण काय म्हणणार डीएनएस. त्याला काय म्हणणार आपण डीएनएस. मग हा डीएनएस काय करतोय बघा. बघा डीएनएस काय करतोय. इट ऍक्ट ऍज द फोन बुक फॉर द इंटरनेट. इंटरनेटसाठी तो काय म्हणून काम करतोय फोन बुक. आणि तो ट्रान्सलेट काय करतोय ट्रान्सलेटिंग दिस डोमेन नेम्स इनटू करस्पॉन्डिंग. म्हणजे ह्या डोमेन नेमचं कन्वर्जन त्यांनी कशामध्ये केलं आयपी ऍड्रेस. नक्की कळलं डोमेन नेमचं कन्वर्जन कशामध्ये केलं. आता वन्स द डीएनएस रिझोल्युशन प्रोसेस इज कंप्लीट. या प्रोसेसला काय म्हणणार आपण डीएनएस रिझोल्युशन. लक्षात घ्या ही अख्खी डीएनएस ची प्रोसेस आपल्याला 4थ्या युनिट मध्ये बघायची. काय सांगितलं अख्खी डीएनएस ची प्रोसेस 4थ्या युनिट मध्ये डिटेल बघायची. काळजी करू नका, आता फक्त ओव्हरऑल समजून घ्या. मग आता काय सांगितलंय बघा. एकदा का हे डीएनएस ची रिझोल्युशन प्रोसेस आहे ही काय झाली कंप्लीट. रिझोल्युशन प्रोसेस म्हणजे काय. हा जो नेम आहे याला रिझॉल्व करून कोण काढायचा आयपी. या नेमला रिझॉल्व करायचं आणि त्याच्यापासून कोण काढायचा आयपी. याला आपण कोणती प्रोसेस म्हणणार डोमेन नेम रिझोल्युशन. कोणती प्रोसेस आहे ही डोमेन नेम रिझोल्युशन. ही एकदा कंप्लीट झाली तर त्या ठिकाणी आता हा जो डीएनएस रिझॉल्वर आहे हा मला काय रिटर्न करणार आयपी ऍड्रेस ऑफ द टार्गेट सर्व्हर टू द. म्हणजे त्याने मला कोण दिला आयपी ऍड्रेस दिला. मी कोण टाकला होता डोमेन नेम. मी लॅपटॉप मध्ये काय टाकलं होतं डोमेन नेम. त्याच्या बदल्यात मला कोण मिळाला आयपी. हा दिला कोणी डीएनएस ने. कोणी दिला डीएनएस. अरे कळलं म्हणजे मी टाकला www.google.com. ती रिक्वेस्ट गेली डीएनएस सर्व्हर कडे. डीएनएस सर्व्हरने त्याच्या बदल्यात मला काय दिला आयपी. कोणाचा या डोमेन नेमचा. आता माझ्याकडे आयपी आयपी असेल तर मी डायरेक्ट सर्व्हर बरोबर काय होणार कनेक्ट. कळलं. आता काय होईल सांगा. वन्स द आयपी ऍड्रेस इज फाउंड. एकदा का आयपी ऍड्रेस मिळाला आपला जो ब्राउझर आहे ब्राउझर म्हणजे आपला क्लायंट इट विल पास ऑन द रिक्वेस्ट टू द रिस्पेक्टिव्ह सर्व्हर. आता माझी रिक्वेस्ट कोणाकडे जाणार कोणत्या सर्व्हरकडे रिस्पेक्टिव्ह. रिस्पेक्टिव्ह म्हणजे जो मी टाकला होता जो डोमेन नेम टाकला होता त्या सर्व्हरकडे माझी रिक्वेस्ट जाणार. कारण मला आयपी पण कोणाचा मिळालाय त्याचाच मिळालाय. नक्की कळलं. पुढे काय झालं द सर्व्हर देन प्रोसेसेस द रिक्वेस्ट. सर्व्हरने रिक्वेस्ट काय केली आणि त्यानंतर जो काही कंटेंट पाहिजे असेल डिस्प्ले द कंटेंट ऑफ द वेबसाईट दॅट द क्लायंट वांट. जो काही त्या क्लायंटला पाहिजे तो कंटेंट काय केला डिस्प्ले केला. नक्की कळलं. तुम्ही www.youtube.com टाकलं नेट ओपन केलं म्हणजे ब्राउझर ओपन केलं www.youtube.com काय होणार सांगा युट्यूबची साईट ओपन होईल. कसं होणार कळतंय सांगा काय झालं. सगळ्यात पहिले मी लॅपटॉप ओपन केलं. लॅपटॉप मध्ये कनेक्ट केलं पहिले. कळलं कशाचा यूज करून ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. मग ISP काय करतो तुमच्या डिव्हाइसला इंटरनेटचं कनेक्शन देतो. साधा हिशोब आहे ना. आता ISPचा वर्किंग कळलं का. ISPचा रोल काय सांगा. ISP काय करतो. हे डिव्हाइस आहे एक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला काय पाहिजे इंटरनेटचं कनेक्शन. मग या डिव्हाइसला इंटरनेटचं कनेक्शन प्रोव्हाइड करायचं काम हे कोणाचं आहे. कन्सेप्ट कळला. मग ISP ने मला कोणाबरोबर कनेक्ट करून दिलं इंटरनेट. नक्की कळलं. आता मी ब्राउझर ओपन केलं. ब्राउझर मध्ये काय केलं एक ऍप्लिकेशन ब्राउझर ऍप्लिकेशन ओपन केलं. त्याच्यामध्ये मी www.youtube.com टाकलं. youtube.com टाकलं हे एक प्रकारचं काय डोमेन. डायरेक्ट मी युट्यूब बरोबर कनेक्ट होईल का. मग काय होणार पहिले त्या नेमचं कन्वर्जन डोमेन नेमचं कन्वर्जन कशामध्ये होणार म्हणजे तो आयपी ऍड्रेसला रिझॉल्व करणार. कन्वर्जन होणार म्हणजे तो काय करणार रिझॉल्व. कन्वर्जन नाही म्हणता येणार त्याला आपण रिझॉल्व म्हणू. कन्वर्जन म्हणजे तो शब्द कन्वर्ट नाही करत
त्या आयपी ऍड्रेसला हा डोमेन नेम, या आयपी ऍड्रेसचा हा डोमेन, असे सगळे आयपी ऍड्रेस आणि त्यांचे सगळे डोमेन नेम याची डिरेक्टरी मेंटेन कोण करता? आपला डीएनएस. कळलं? कळलंय का नाही कळते? नक्की मग नाही कळलं? ओम कळलं का नक्की? काय नाही कळलं सांग. काय नाही कळलं ते सांग, बोल पटपट, लवकर बोल. अभ्यास कर, ट्रिपला जायचंय ना. बुरटे पोर पप्पांचा फोन येतोय मला म्हणे ट्रिप चालली काय? आईला बोल, काय नाही कळलं सांग. लक्षात घे, डीएनएस म्हणजे काय? डीएनएस म्हणजे एक डिरेक्टरी. डीएनएस म्हणजे काय? डिरेक्टरी. ही वर्ल्ड वाईड एक डिरेक्टरी आहे आणि ती एकाच लोकेशनला आहे, ती अशी डिस्ट्रीब्युटेड आहे. मग या ठिकाणी त्या डिरेक्टरीमध्ये काय, एका साईडला सगळे आयपी ऍड्रेस आणि त्याच्या पुढे त्यांची नावं. म्हणजे आता ते टेबल फॉर्म मध्ये कसे फॉर्म आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला फक्त काय त्याच्याकडे काय आयपी ऍड्रेस आणि त्याचा डोमेन नेम, किंवा डोमेन नेम आणि त्याचा आयपी ऍड्रेस. आपण डोमेन नेम टाकलं की त्या डोमेन नेमचा आयपी ऍड्रेस काय तो काढणार आणि तो आपल्याला देणार. कळलं? मी काय टाकलं? youtube.com. काय टाकलं? youtube.com चा एक स्पेशल आयपी ऍड्रेस असेल, तो कशामध्ये असणार? त्या डीएनएस मध्ये. पहिले रिक्वेस्ट कोणाकडे गेली? डीएनएस कडे. अरे कळतंय का नक्की? पक्का. त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय केलं? आयपी ऍड्रेस काढला, आयपी ऍड्रेस मला दिला. आता माझ्याकडे कोण भेटला? आयपी. मी कोण आहे? क्लायंट. क्लायंटला सर्व्हरचा आयपी भेटला म्हणजे आता डायरेक्ट मी एकमेकांवर काय करणार? कनेक्ट. कळलंय नक्की? मग अशा वेळेला मी जी रिक्वेस्ट पाठवली असेल त्याच्याबद्दल जी काही वेबसाईट असेल किंवा जे काही वेब पेज असेल ते तुम्हाला काय करणार? रिटर्न करणार. नक्की कळलं? हे ओव्हरऑल वर्किंग आहे. याच्यामध्ये अजून भरपूर डिटेल बघायचंय की हा डीएनएस काम कसा करतो, डीएनएस मध्ये अजून कंपोनंट कोणते कोणते, एखाद्याला डोमेन नेम दिला कसा जातो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता आपल्याला एवढं डिटेल जायचं नाहीये. हे फक्त एक जनरल वर्किंग बघितलं की हाऊ डज द इंटरनेट वर्क. नक्की कळले? ऑनलाईन इथपर्यंत कळले का रे बाळांनो? लक्षात घ्या बाळांनो, डोमेन नेम टाकल्यावर ते काय करतं? बॅकएंड मधून लगेच कनेक्ट करून देतं का? नाही नाही, लक्षात घ्या, ही सगळी प्रोसेस होती आणि ही सगळी प्रोसेस अशा पद्धतीने होती की आपल्यालाही कळत नाही. एवढा जर वेळ लागला असता आपण इंटरनेट वापरलं असतं का? www.youtube.com. मग रिक्वेस्ट चालली, मग रिक्वेस्ट गेली डीएनएस कडं, मग युट्यूबचा आयपी ऍड्रेस आला, मग आयपी ऍड्रेस भेटला, मग माझा आयपी या युट्यूबवर. एवढं नाही कळलं? ह्या सगळ्या गोष्टी बॅकएंडला इतक्या फास्ट होतात की आपल्याला कळत नाही. आणि याच्यामध्ये अजून प्रकार आहेत बाळांनो. कधी कधी प्रत्येक वेळेला डीएनएस कडेच रिक्वेस्ट जाते असं नाही, कधी कधी आपला लोकल कॅशे पण चेक केला जातो. कधी कधी ज्या आपण फ्रिक्वेंट साईट बघतोय, फॉर एक्झाम्पल youtube.com, कंटिन्यू आपल्या साईटवर youtube.com चालू आहे, आपल्या ब्राउझरमध्ये कंटिन्यू google.com चालू आहे. कळलं? किंवा कंटिन्यू आपण msbt.org साईट ओपन करतोय, मग त्याचा आयपी ऍड्रेस हा आपल्या लोकल कॅशेमध्ये सुद्धा स्टोअर होतो. सो प्रत्येकाच्या वेळेला डीएनएस कडे गेला पाहिजे असं नाहीये. काही काही ठिकाणी ज्या वेळेला नाही सापडला की मग तो कोणाकडे जातो? डीएनएस. एवढं डिटेल जाऊ नका. कळलं? पक्का? ते आपल्याला नंतर बघायचं. ऑनलाईन कळलंय का रे बाळा? बोला बा. सुशांत कळलंय का? हा तसंच बाळा, करेक्ट करेक्ट आहे बाळा, करेक्ट आहे. चला यार, नक्की कळलंय का रे? नाही कळलं? आता इथं बघा बरं, हे इथं बघा, आता लक्ष द्या काय दिलं बघा. आता आयपी ऍड्रेस हा कसा आहे? युनिक सेट ऑफ नंबर. कळलं? जो काय करतोय? आयडेंटिफाय करतोय कम्प्युटरला, कम्प्युटरच्या लोकेशन. आता या ठिकाणी एक स्पेशल कम्प्युटर म्हणजे कोण झाला? डीएनएस. डीएनएस म्हणजे काय? डोमेन नेम सर्व्हर. इट इज यूज टू प्रोव्हाइड अ नेम टू द आयपी ऍड्रेस. सांगितलं मी 192.168.13.5 असा काहीतरी आयपी ऍड्रेस आहे आणि त्याला डोमेन नेम देऊन ठेवलाय काय? www.google झालं ते google.com. कळलंय नक्की? मग ह्या ठिकाणी इट इज यूज टू प्रोव्हाइड द नेम टू द, या आयपी ऍड्रेसला काय देऊन ठेवलंय? नेम. कळलं? दॅट द युजर कॅन लोकेट अ कम्प्युटर बाय द नेम. का देऊन ठेवलाय? कारण की युजरला त्या कम्प्युटरला लोकेट करायचंय. कम्प्युटरला लोकेट करायचंय म्हणजे त्या कम्प्युटरला, त्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवायची, पण त्याचा आयपी ऍड्रेस त्याला पाठ करता येत नाही, म्हणून त्याला त्यांनी काय देऊन ठेवलंय? सांगा, नाव देऊन ठेवलंय. का नाही कळलं? कळलंय नक्की? हा. मग आता फॉर एक्झाम्पल, डीएनएस सर्व्हर विल रिझॉल्व अ नेम https www.example.com to the particular IP address to uniquely identify the computer on which this website is hosted. आता ही वेबसाईट ज्या पीसी वर असेल, ज्या होस्टवर असेल,
त्याचा जो आयपी ऍड्रेस आहे तो आयपी ऍड्रेस मला भेटायसाठी मला कोणाची गरज पडणार सांगा, या डीएनएस सर्व्हर. नाही कळलं? बोल बोल, हा गुंगू नको, बोल. हा म्हणजे मला एक सांग, होस्ट म्हणजे एक प्रकारचा कम्प्युटर, होस्ट म्हणजे एक प्रकारचा कम्प्युटर. आता गुगल आहे, गुगलची जी साईट असेल, गुगलचा एक सेंट्रलाइज सर्व्हर असेल, म्हणजे मोठे मोठे कम्प्युटर्स असतील, त्या सगळ्या कम्प्युटरला एक आयपी ऍड्रेस त्यांनी मेन्शन करून ठेवलेला असेल. त्या आयपी ऍड्रेसला त्यांनी डोमेन नाव काय दिलंय, www.google.com. मग गुगलवर गेले की आपल्या गुगल म्हणजे आपण गुगल टाकल्यानंतर ती जी रिक्वेस्ट जाणार ती कोणाकडे जाणार, त्या आयपी ऍड्रेसला, आणि तिथून जो डेटा पाहिजे ते रिट्राईव्ह करणार. कळलं? चला, हे ऑनलाईन कळलंय का मला इंटरनेट, का नाही कळलं? वर्किंग कळलंय? पाठ नाही करायचं आपल्याला, खरंच कळलंय का? अरे बोला रे, असं नको. एक लक्षात घ्या बाळांनो, हा टॉपिक इतका असा आहे ना, इतकं इंटरेस्टिंग आहे. पहिली गोष्ट, कळला तर तो अजून इंटरेस्टिंग वाटतो, नाही कळला तर मग तारे जमीन पर. त्याच्यामुळे जेवढा इंटरेस्ट आणता येईल तेवढा आणायचा प्रयत्न करा. कळला तर पेपरमध्ये तुम्ही किती लिहू शकता. हा सब्जेक्ट असा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक दिला की तुम्हाला जे पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. लिहायचं नाहीये पण लिहू शकता. आलं लक्षात? चला, आता पुढे काय सांगितलं, इंटरनेट कळले, कसं वर्क कळते, कळले नक्की का? परत सांगू, सांगा बरं एकदा कसं वर्क करता. हा एक लॅपटॉप, हा तो क्लायंट आहे. व्हेरी गुड. तो लॅपटॉप म्हणजे क्लायंट आहे. व्हेरी गुड. एक सर्व्हर आहे, क्लायंट आणि सर्व्हर हे दोघं कोणाला कनेक्ट पाहिजेत, इंटरनेटला. कशा थ्रू, म्हणजे आयएसपी काय करतंय, हा दोघांना काय करतंय, इंटरनेट बरोबर कनेक्शन प्रोव्हाइड करते. नावच आहे, इंटरनेटची सर्व्हिस तो काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. ओके, आता मला त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायचंय. कळलं? फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय बाळांनो, हा 192.168.13.5 हे जनरल घेऊन राहिलं मी. हा एक आयपी ऍड्रेस आहे बाळांनो. हा कोणता ऍड्रेस आहे, आयपी ऍड्रेस. आणि याचं नाव काय, समजा www.google.com. ठीक आहे. चला, हा क्लायंट आहे. या क्लायंटने रिक्वेस्ट केली म्हणजे यांनी काय टाकलं सांगा, यांनी काय टाकलं सांगा, www. अरे गॉगल नाही रे, google.com. काय टाकलं, www.google.com. नक्की. आता डायरेक्ट या सर्व्हर बरोबर कनेक्ट होईल का, नाही होणार. होईल का, नाही होणार. मग पहिले मध्येच कोणाला सांगा, इथं डीएनएस. या डीएनएस ने काय केलं, ह्या नावाच्या बदल्यात याला आयपी ऍड्रेस दिला. कोणता आयपी ऍड्रेस दिला, 192.168.13.5. आणि हा आयपी ऍड्रेस घेऊन हा याच्याबरोबर डायरेक्ट काय झाला, तर कनेक्ट झाला. अरे कळलं का नक्की? याच्यामध्ये भरपूर वेळ लागणार आहे. अजून लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असं डीएनएस लगेच वर्किंग असं कसं काय, भरपूर डिटेल वर्किंग आहे. मी फक्त शॉर्ट मध्ये सांगितलं की इथून डोमेन नेम आला, त्याच्या बदल्यात त्यांनी कोण दिला, आयपी. त्या आयपी बरोबर हा डायरेक्टली काय झाला, कनेक्ट झाला. नक्की कळलं? खरंच कळलंय का आता? हा चला, नेक्स्ट कोण आहे बघा आता, इंटरनेट. नेक्स्ट कोण आहे, इंटरनेट. इंटरनेट म्हणजे बघा, तसं तुम्हाला माहिती असेल, एक इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असते. इंटर कॉलेज म्हणजे काय, दोन वेगळ्या वेगळ्या कॉलेज मधली कॉम्पिटिशन. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर, अहिल्यानगर, दुसरं म्हणजे आडसोळ पॉलिटेक्निक. आपण असं अज्युम करू, या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे म्हणजे त्याला आपण इंटर कॉलेज म्हणतो. काय म्हणतो, इंटर. पण जर समजा कॉलेजच्या कॉलेजमध्ये जर टामटुम करायला घेतली, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगरचं एक कॉलेज आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर डिपार्टमेंटची टीम, मेकॅनिकल डिपार्टमेंटची टीम, सिव्हिल, आणि त्या कॉलेजच्या कॉलेजमध्येच कॉम्पिटिशन चालू आहे. याला म्हणतो आपण इंट्रा कॉलेज. याला काय म्हणतो आपण, इंट्रा. हे आपण याच्यामध्ये पण पाहिलं होतं, मायक्रो प्रोसेसर मध्ये. इंटर सेगमेंट आणि इंट्रा सेगमेंट कॉल पाहिले होते आपण. फार कॉल, नियर कॉल, इंट्रा सेगमेंट, इंटर. मरू दे तिकडं. इंट्रा म्हणजे कॉलेजच्या आतल्या आत, त्याला म्हणा इंट्रा. आणि दोन वेगळे वेगळे कॉलेज असतील तर त्याला म्हणा इंटर. मग आता मला एक सांगा, हे कोणतं नेट आहे, इंट्रानेट. इंटरनेट म्हणजे आतल्या आतमधलं नेटवर्क झालं. म्हणजे ही एक प्रकारची काय, ऑर्गनायझेशन. ही एक प्रकारची काय, ऑर्गनायझेशन, कंपनी. आणि त्याच्यामधले पीसी टामटुम करत एकमेकांना कनेक्ट केले, त्यांचं जे नेटवर्क तयार झालं, या नेटवर्कला आपण कोणतं नेटवर्क म्हणणार सांगा, इंटरनेट. कोणतं नेटवर्क आहे, इंटरनेट. नक्की कळलं? ही काय घेतली मी, एक प्रकारची ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशन मध्ये हे सगळे काय आहेत, पीसी, एकमेकांना काय झाले, कनेक्ट. त्याला काय म्हणणार आपण, इंटरनेट. आणि मग हे इंट्रानेट कोणाबरोबर कनेक्ट असणार, दुसऱ्या बाकीच्या नेट बरोबर. आणि त्या सगळ्यांचं मिळून काय तयार होणार, एक इंटरनेट. नक्की कळलं? इंटरनेट म्हणजे छोटंसं नेटवर्क, एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं, एका पर्टिक्युलर कंपनीचं, एका पर्टिक्युलर कॉलेजचं, त्याला आपण म्हणतो इंटरनेट. आता इंटरनेट मध्ये काय काय सांगितले बघा, लक्ष द्या. इंट्रानेट इज अ काइंड ऑफ
प्रायव्हेट नेटवर्क. कोणतं नेटवर्क आहे? प्रायव्हेट नेटवर्क. दुसरी गोष्ट, इट इज युज्ड बाय डिफरंट, एखादी कंपनी असेल अँड ओनली द मेंबर्स और स्टाफ ऑफ दॅट ऑर्गनायझेशन हॅव द ऍक्सेस टू दिस. म्हणजे हे फक्त पीसी एकमेकांबरोबरच काय करणार? कनेक्ट करतायत. नाही कळलं? काय सांगितलं? हे कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर आहे बाळांनो? हे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे एक प्रकारचं कसं नेटवर्क आहे? प्रायव्हेट नेटवर्क आहे. कसं नेटवर्क आहे? प्रायव्हेट. प्रायव्हेट नेटवर्क आहे याचा अर्थ काय सांगितलं बघा. इट इज युज बाय डिफरंट, म्हणजे सेपरेट ऑर्गनायझेशन. माझे ऑर्गनायझेशन आहे सपोज, किंवा एरो कम्प्युटर अकॅडमी ही एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये मी 10 पीसी घेतले, एकमेकांना कनेक्ट केले, कळलं, आणि त्यांचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कला काय म्हणणार मी? इंट्रानेट. काय म्हणतो मी त्याला? मग त्या इंट्रानेटला कोण ऍक्सेस करू शकतंय? फक्त मेंबर्स ऑर द स्टाफ ऑफ दॅट. फक्त त्या ऑर्गनायझेशनचे मेंबर किंवा स्टाफ तेच फक्त कोणाला ऍक्सेस करू शकताय? सांगा या इंटरनेटला. नाही कळलं? सांगा. इंटरनेट हे काय प्रकारचं? बोला. इट इज अ काइंड ऑफ. बोला चला. इट इज अ काइंड ऑफ. आणि त्याला कोण कोण ऍक्सेस करणार? ओनली द स्टाफ or the members of that organization can access the internet. आता it is a, ही एक प्रकारची काय सिस्टीम ज्याच्यामध्ये मल्टिपल कम्प्युटर्स ऑफ एन ऑर्गनायझेशन आर कनेक्टेड थ्रू द इंटरनेट. काय सांगितलंय सांगा? ही एक प्रकारची काय? ही एक प्रकारची काय सिस्टीम. ह्या सिस्टीम मध्ये काय केलंय? मल्टिपल कम्प्युटर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. हा सर्व्हर पण त्याचाच एक पार्ट झाला. मल्टिपल कम्प्युटर्स ऑफ एन ऑर्गनायझेशन हे एकमेकांना काय केलेत? कनेक्टेड थ्रू द इंट्रानेट. कशा थ्रू कनेक्ट केलेत? इंट्रानेट. अजून ऍज दिस इज द प्रायव्हेट नेटवर्क. हे कोणतं नेटवर्क आहे? नो वन फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड कॅन ऍक्सेस दिस नेटवर्क. बाहेरून कोणीही या नेटवर्कला ऍक्सेस करू शकणार नाही. कळलं? सांगा कोणतं नेटवर्क आहे? इंटरनेट म्हणजे कसं नेटवर्क आहे? प्रायव्हेट नेटवर्क आहे. प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे कोणाचं असेल? का ऑर्गनायझेशन. त्याला ऍक्सेस कोण करणार? त्या ऑर्गनायझेशनच्या आतमधले मेंबर किंवा स्टाफ तेच फक्त त्याला काय करणार? प्रायव्हेट असल्यामुळे बाहेरून त्याला कोणीही ऍक्सेस करणार नाही. कळले नक्की? आणि त्याच्यामध्ये काय? त्या ऑर्गनायझेशन मधले जे कम्प्युटर्स आहेत हे एकमेकांना काय केलेत? कनेक्ट केलेत. कशा थ्रू कनेक्ट केलेत सांगा? इंटरनेट. आर कनेक्टेड थ्रू द इंटरनेट. नक्की कळलंय? पुढं आता so many organizations and companies have their intranet network and only its members and staff have the access to this network. तेच धंदे सांगितलेत. काय सांगितलं? अशा बऱ्याच काय आहेत? ऑर्गनायझेशन, बऱ्याच कंपन्या आहेत, बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत. त्यांचं एकमेकांचं काय? स्वतःचं इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय? अरे फक्त इंटरनेट म्हणजे काय? त्यांच्या आतमधले पीसी किंवा त्यांचे जे मेंबर्स, त्यांचे जे स्टाफ आहेत तेवढेच फक्त त्या इंटरनेटला काय करणार? ऍक्सेस. बाहेरून कोणी ऍक्सेस करू शकत नाही. कळलंय? इंटरनेट भला सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. पुढे काय दिले बघा आता. दिस इज ऑल्सो यूज टू प्रोटेक्ट युअर डेटा. तुमचा डेटा काय करायचा आहे? प्रोटेक्ट अँड प्रोव्हाइड द डेटा सिक्युरिटी टू पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनला काय प्रोव्हाइड करायची आहे? ऍज इट इज प्रायव्हेट नेटवर्क अँड डज नॉट लीक द डेटा टू द. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचा डेटा बाहेर जाता कामा नाही. हा या ऑर्गनायझेशनचा डेटा लीक व्हायला नको म्हणून फक्त त्याच्या आतल्या आतमध्येच त्याला काय करता येईल? ऍक्सेस. अजून काय सांगितलं? हा काय प्रोव्हाइड करतोय? बोला. काय प्रोव्हाइड करतोय? कशासाठी? टू पर्टिक्युलर. आता ही एक ऑर्गनायझेशन आहे, याला याने काय प्रोव्हाइड केलं? डेटा सिक्युरिटी. डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली म्हणजे काय झालं? याच्यामधला जो डेटा आहे हा बाहेर लीक होता कामा नाही. नक्की कळलं? नाही कळलं? येईल लिहिता सांगा. इंटरनेट म्हणजे काय? बोला तुम्ही सांगा चला. इंटरनेट म्हणजे काय? शॉर्ट मध्ये सांगा चला. प्रायव्हेट नेटवर्क. इंटरनेट म्हणजे काय? प्रायव्हेट नेटवर्क. पुढे सांगा. हा ते एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं आहे. म्हणजे काय? त्या ऑर्गनायझेशनचे स्टाफ आणि मेंबर तेवढेच फक्त त्याला काय करणार? कळलं? ऑर्गनायझेशनच्या बाहेरचा त्याला ऍक्सेस करू शकत नाही. अजून अशा बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत, बऱ्याच कंपनीज आहेत ज्यांचं स्वतःचं काय? इंटरनेट. बरं त्या इंटरनेट मधले जे पीसी असतील हे एकमेकांना कनेक्ट केलेत थ्रू द इंटरनेट. कळलंय का नक्की? कशा थ्रू कनेक्ट केलेत? इंटरनेट. अजून याच्यामध्ये इंटरनेटमध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं? डेटा सिक्युरिटी. डेटा सिक्युरिटी म्हणजे काय? याचा जो डेटा आहे या ऑर्गनायझेशनचा डेटा हा बाहेर लीक होता कामा नाही, त्यासाठी त्याला डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली. नक्की
पक्का बोल सुमित बोल. हा 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 मल्टिपल कम्प्युटर्स इन अन ऑर्गनायझेशन आर कनेक्टेड थ्रू द इंटरनेट. ओके पुढं. त्याच्यामुळे काय होतंय फक्त त्याच्यातलेच काय करणार एकमेकांना ऍक्सेस होतं बाकीचे ऍक्सेस करतील का. म्हणजेच डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते म्हणजे काय त्याच्यामधला डेटा लीक होणार नाही. डेटा लीक होणार नाही म्हणजे काय ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे मेंबर्स असतील ते त्या इंटरनेटला किंवा त्या नेटवर्कला ऍक्सेस करू शकणार नाही. म्हणजेच काय प्रोव्हाइड झाले डेटा सिक्युरिटी. कळले का नक्की का नाही कळलं. पक्का वर्ड टू वर्ड पाठ न करू पण स्टेटमेंट तर कळलेत पक्का नक्की बोल ईश्वरी बोल. हा सांग. प्रायव्हेट नेटवर्क आहे. हा हा एखाद्या ऑर्गनायझेशनने जर नेटवर्क मेंटेन केलं इंटरनेट तर त्याच्या आतमधले स्टाफ आणि मेंबर त्याला काय करणार ऍक्सेस करणार. करेक्ट पुढं. कशाने इंटरनेटने एकमेकांना काय झालेत कनेक्ट झालेत. हा हा बोल बोल इन्फॉर्मेशन म्हण डेटा म्हण ते डेटा काय होणार नाही लीक होणार नाही. म्हणजेच बाहेरचे मेंबर्स त्याला ऍक्सेस करू शकणार नाही. कळले का नक्की याला काय म्हणणार आपण इंटरनेट. हा इंटरनेटमध्ये काय दाखवायचंय बाळांना फक्त आपल्याला पीसी दाखवायचे बरेचसे. कळतंय का रे हे काय पीसी त्यांच्यामध्ये एक कोण आहे सर्व्हर ही एक कंपनी किंवा ऑर्गनायझेशन आणि हा काय फायरवॉल. फायरवॉलचं काम नंतर बघूयात. फायरवॉल म्हणजे काय जे अनवॉन्टेड ट्रॅफिक असतं त्याला तो काय करतो स्टॉप करायचं किंवा ब्लॉक करायचं काम करतो. आणि बाहेर कोण आहे सांगा इंटरनेट. नक्की कळलं का नाही कळलं. चलो कळले नक्की. हा कशाचं काम त्याला काय इंटरनेटमध्ये सुद्धा काय असणार हे पीसी एकमेकांवर काय करणार कम्युनिकेट करणार. संपला विषय. एकमेकांबरोबर कम्युनिकेट करणार किंवा सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार तिथून काय होणार रिक्वेस्ट येणार. पण हा सर्व्हर सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड करणार फक्त या पीसीला. कळलं त्याच मशीनला. कळलं. नेक्स्ट कोण आहे सांगा आता आयएसपी. एवढा एक पॉईंट बघूयात आपण. चला कोणता पॉईंट आहे सांगा आयएसपी. नाव त्याचं सांगा आयएसपी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर. कळलं. ही एक अशी ऑर्गनायझेशन किंवा अशी कंपनी जिचं काम काय एखाद्या डिव्हाइसला इंटरनेटची सर्व्हिस काय करायची आहे प्रोव्हाइड जेणेकरून तो डिव्हाइस इंटरनेट बरोबर काय झाला पाहिजे कनेक्ट झाला पाहिजे नेटवर्क बरोबर काय झाला पाहिजे कनेक्ट. बघा इट स्टँड्स फॉर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर. त्याच्यानंतर आयएसपी ही एक प्रकारची काय आयएसपी म्हटल्यानंतर लगेच लक्षात ठेवा जिओ वोडाफोन असं लक्षात ठेवा. आता जिओ झालं वोडाफोन झालं हे एक प्रकारच्या काय कंपनी आहेत. सो एक प्रकारची काय ऑर्गनायझेशन आहे जी काय प्रोव्हाइड करते इंटरनेटचा ऍक्सेस कोणाला टू द इंडिव्हिज्युअल बिझनेसेस अँड द अदर ऑर्गनायझेशन. कळलं. तुम्ही आता इंडिव्हिज्युअल पर्सन आहे तुम्ही कोण आहेत इंडिव्हिज्युअल पर्सन. तुम्हाला सुद्धा इंटरनेटचा ऍक्सेस मिळतोय कशा थ्रू सिम कार्ड टाकलं तुम्ही. सिम कार्ड टाकल्यानंतर ती पर्टिक्युलर जी काही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर असेल जिओ असेल ते तुम्हाला काय प्रोव्हाइड करतंय ऍक्सेस प्रोव्हाइड करतंय. अरे कळलं कशाचा इंटरनेटचा. अजून एखादा बिझनेस आहे त्यांना प्रोव्हाइड करतंय. अजून एखादी कोण आहे सांगा ऑर्गनायझेशन. या सगळ्यांना काय पाहिजे सांगा इंटरनेटचा ऍक्सेस आणि तो प्रोव्हाइड करणारी ऑर्गनायझेशन म्हणजे कोण आपली आयएस. नक्की कळलं सांगा आयएसपी हे काय ऑर्गनायझेशन आहे जी काय प्रोव्हाइड करते इंटरनेट ऍक्सेस प्रोव्हाइड करते कोणाला इंडिव्हिज्युअलला बिझनेसला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला. दे कनेक्ट अस ते काय करतात आपल्याला कनेक्ट करतायत. अस म्हणजे आपल्याला काय करतायत कनेक्ट कोणाबरोबर टू द इंटरनेट बरोबर. कशा थ्रू आयदर थ्रू द वायर्ड कनेक्शन आयदर थ्रू द. आता या ठिकाणी असं अज्युम करा की हा आपला राउटर आहे हा काय आपला राउटर. आता जिओचं कुठून तरी कनेक्शन असेल त्यांनी काय केलं असेल त्या ब्रॉडबँड थ्रू किंवा त्या लाईन थ्रू त्या केबल थ्रू राउटर पर्यंत आणलं. त्या राउटर थ्रू आपण वायफाय थ्रू त्याला ऍक्सेस करू शकतोय किंवा माझ्या पीसीला मी लॅन केबल कनेक्ट केलेली पिवळी केबल असती RJ45चं कनेक्टर असतं त्याच्या थ्रू मी ती कोणाला कनेक्ट केली पीसीला. बरोबर आहे. म्हणजे आता माझ्या पीसीला जे कनेक्शन आलंय हे कसं कनेक्शन आहे वायर्ड कनेक्शन. कसं आलंय वायर्ड. माझ्या मोबाईलमध्ये मी वायफाय ऑन केलं तर वायफाय थ्रू माझा मोबाईल कनेक्ट झाला म्हणजे ते कोणतं कनेक्शन आहे वायरलेस कनेक्शन आहे. म्हणजे एक तर फायबर वापरलं जाईल. फायबर म्हणजे काय केबल किंवा कसं कनेक्शन असेल म्हणजे एक तर वायर्ड कनेक्शन किंवा कोणतं कनेक्शन. कळलं. त्याच्या थ्रू आपल्याला तो काय करतोय कनेक्ट करतोय कोणाबरोबर. अरे कळलं का नक्की सांगा हा काय करतोय आपल्याला बोला आयएसपी काय करतायत कनेक्ट अस. दे कनेक्ट अस टू द इंटरनेट कशा थ्रू थ्रू द वायर्ड और
थ्रू द वायर्ड कनेक्शन ऑर वायर्ड मध्ये कोण दिलाय फायबर किंवा एखादी केबल, आणि त्याचबरोबर वायरलेस कनेक्शन मध्ये कोण कोण आहे वायफाय किंवा मोबाईलचा डेटा. कळले का नक्की? आता आयएसपी काय काय करतायत लक्षात, हे खरंच कळलंय का रे? सांगा. पहिली गोष्ट काय प्रोव्हाइड करतायत? इंटरनेटचा ऍक्सेस प्रोव्हाइड करतायत. ही एक प्रकारची काय कळते ना की आयएसपी एक प्रकारची ऑर्गनायझेशन जी काय प्रोव्हाइड करते? इंटरनेटचा ऍक्सेस. कोणाला? इंडिव्हिज्युअलला, बिझनेसला आणि ऑर्गनायझेशनला. नक्की. अजून बोला पटपट सांगा काय? दे कनेक्ट अस टू द इंटरनेट थ्रू द वायरलेस कनेक्शन किंवा वायर्ड कम्युनिकेशन किंवा वायर्ड कनेक्शन. कळले नक्की? वायर्ड मध्ये कोण आहे? फायबर ऑप्टिक केबल किंवा नॉर्मल केबल, आणि वायरलेस मध्ये वायफाय किंवा डेटा. नक्की. चलो आता आयएसपी काय काय करतायत बघा. व्हॉट आयएसपी डू, काय काय कामं करतायत बघा. पहिलं एक तर काय देत आहेत? आता हे तर माहिती आहे काय करताय? कनेक्ट द युजर टू द वाया फायबर ऑप्टिक केबल और वायरलेस कनेक्शन. कळलं? एक तर पहिले काय करतात? युजरला इंटरनेट बरोबर काय करतायत? कनेक्ट. आता हे जनरल येत ना बाळांनो ऍडव्हान्टेज, हे कशाला पाठ करून घ्यायचे का? घेऊ हे पण करून. आता हे स्टेटमेंट पाठ करत लागलं तर बस वेळ जाईल बाळांनो. ठीक आहे, स्टेटमेंट मी एक्सप्लेन प्रॉपरली करतो, मग तुम्हाला पाठ ज्या ठिकाणी गरज असेल ते करून घेईल, काळजी करू नका. नेक्स्ट काय सांगा? वेब होस्टिंग. इफ इट ऑफर्स द होस्टिंग सर्व्हिस फॉर द वेबसाईट. एखाद्या वेबसाईटला काय करावं लागतं? होस्ट करावं लागतं. होस्ट म्हणजे काय? बोल. हम्म 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 त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याला होस्ट करा. करेक्ट आहे. एखादी वेबसाईट मी तयार केली आणि जर समजा ती वेबसाईट मला इंटरनेटवर ऍक्सेसिबल करायची असेल, इंटरनेटवर काय करायची आहे? ऍक्सेसिबल, तर त्याला आपण काय म्हणतो? होस्ट करणं. मी ज्यावेळेला ती वेबसाईट होस्ट केली, होस्ट केल्यानंतर दुसऱ्या कोणाला जर ती सर्च करायची असेल तर ती त्याला सर्च करता आली पाहिजे. नाही तर मी वेबसाईट बनवली आणि तिला होस्ट केलंच नाही, काय केलं नाही? होस्ट नाही केलं तर काय होईल? दुसऱ्या एखाद्याला ती साईट सर्च होणार नाही. कळलं? म्हणजे थोडक्यात होस्टिंग करतो म्हणजे काय करतो? थोडक्यात आपण परचेस करतो, एखादं स्टोरेज परचेस करून घेतो. काय परचेस करून घेतो? स्टोरेज. कळले नक्की? मग त्याच्या थ्रू काय होईल? एखादा दुसरा युजर आहे, त्याला ती साईट काय करायची? ऍक्सेस, तर त्याला ती साईट ऍक्सेस करता आली पाहिजे. याला आपण काय म्हणतो? होस्टिंग. मग या ठिकाणी हे काय ऑफर करतायत? होस्टिंग सर्व्हिस फॉर द, म्हणजे वेबसाईटला काय करू शकतो आपण? होस्ट करू शकतो. कशाचा यूज करून? या आयएसपीचा. अजून काय दिलंय? इट प्रोव्हाइड द ईमेल अकाउंट फॉर द, काय प्रोव्हाइड करू शकतो? ईमेलचे अकाउंट प्रोव्हाइड करू शकतो. अजून काय दिले बघा? ऑनलाईन सिक्युरिटी. इट ऑफर अँटीव्हायरस, फायरवॉल आणि स्पॅम प्रोटेक्शन. म्हणजे या कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत सांगा? ऑनलाईनच्या सिक्युरिटी. कळतंय का नक्की? काय काय दिलं सांगा? एक म्हणजे आपण युजरला इंटरनेट बरोबर कनेक्ट करू देऊ शकतो. अजून वेब होस्टिंग, म्हणजे एखादी वेबसाईट असेल तिला कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते? होस्टिंग सर्व्हिस. अजून एखाद्याला ईमेल अकाउंट तयार करायचंय, कशासाठी? कम्युनिकेशन. त्याच्यासाठी सुद्धा कोण यूज होतो? आपला आयएसपी. अजून काय? ऑनलाईन सिक्युरिटी प्रोव्हाइड करायसाठी 3 वे दिलेत त्यांनी. एक म्हणजे अँटीव्हायरस, दुसरा म्हणजे फायरवॉल आणि तिसरा म्हणजे स्पॅम प्रोटेक्शन. स्पॅम म्हणजे एक प्रकारचा व्हायरस थोडक्यात. ठीक आहे, चलो. अजून काय दिले? टेक्निकल सपोर्ट. कधी कधी नेट बंद झाला, आपण जीवाला घोडे लावतो, हे यार नेट बंद आहे ना, कळतं का तुला? अक्कल आहे का? नेट चालू कर, नेट चालू कर. मग त्या ठिकाणी कधीतरी वायर कट झालेले असेल, ते वायर नीट करतात किंवा ते सांगतात बघा. कधी कधी मी तुम्हाला मेसेज टाकतो, टुडे देअर इज टेक्निकल इश्यू. टेक्निकल इश्यू म्हणजे एरियामध्ये काहीतरी काम चालू आहे, वायर कट झालेली असती. ज्यावेळेला ती वायर कनेक्ट करताल एकमेकांना ते, त्यावेळेला आपल्याकडे इंटरनेट येईल. मग अशा वेळेला जर समजा ती वायर कनेक्ट झालेली नसेल, कट असेल, तर मी त्यांना कॉल करणार. मी कॉल केल्यानंतर ते माझा कॉल घेणार आणि त्याच्या बदल्यात मला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. त्या सर्व्हिसला आपण कोणता सपोर्ट म्हणतो? टेक्निकलचं. इट हेल्प्स द युजर्स, कशासाठी? टू ट्रबल शूट द इंटरनेट रिलेटेड इश्यूज. नक्की. पुढे काय दिलंय सांगा? डोमेन रजिस्ट्रेशन. डोमेन रजिस्ट्रेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मला काय करायचंय की माझी जी वेबसाईट आहे, फॉर एक्झाम्पल मला वेबसाईट तयार करायची किंवा एखादा डोमेन नेम घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझ्याबरोबर रीच करायचं असेल तर www.arrow.com असं टाकता आलं पाहिजे. मग arrow.com हे एक प्रकारचं डोमेन नेम आहे. मला ते डोमेन नेम विकत घ्यावं लागेल. डोमेन नेम मला काय घ्यावं लागेल? विकत. आणि त्या डोमेन नेमला काय असोसिएट होणार? आयपी ऍड्रेस. म्हणजे थोडक्यात एखादा आयपी मी लीजवर घेतला. लीज म्हणजे काय? भाडे तत्वावर घेतला. कळतंय? एखादा आयपी ऍड्रेस मी घेतला भाडे तत्वावर आणि त्याला नाव देऊन ठेवलं, ते फुकट नाही होत, त्याच्यासाठी पैसा लागतो.
आणि त्याला म्हणतो आपण डोमेन नेम रजिस्ट्रेशन. त्याला काय म्हणतो आपण? डोमेन नेम रजिस्ट्रेशन. नाही कळलं? कळलंय का नक्की? फॉर एक्झाम्पल माझी इच्छा आहे की तुम्हाला एरो कम्प्युटर अकॅडमी असं जर टाकलं तर लगेच तुम्हाला जे पाहिजे ते एरोचं सगळं दिसलं पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? एक आयपी ऍड्रेस घ्यावा लागेल. त्या आयपी ऍड्रेसला डोमेन नेम परचेस करावं लागेल आणि त्या डोमेन नेम बरोबर तो आयपी काय करावं लागेल? रजिस्टर करून घ्यावं लागेल. याला काय म्हटलं जातं? डोमेन नेम रजिस्ट्रेशन. कळलं नक्की? मग हे डोमेन नेम रजिस्ट्रेशन लक्षात घ्या बाळांनो. हे रजिस्टर आणि मॅनेज द डोमेन नेम हे करायचं काम याचं नाही बरं का, आयएसपीचं नाहीये. काय सांगितलं इथं तर दिले. इट हेल्प म्हटलंय. हे काय म्हटलंय? हेल्प. लक्षात घ्या, हे काम आयएसपीचं नाहीये. लक्षात घ्या, हे काम आयएसपी फक्त त्याच्यामध्ये आपली मदत करतो. कस काय मदत करतो? माझ्याकडे नेटच जर नसेल तर मग मी डोमेन नेम घेऊन काय उपयोग आहे का? नाही. अरे कळतंय का नक्की? म्हणजे हा मला फक्त काय करतो? मदत. हे एखाद्या आयपी ऍड्रेस बरोबर डोमेन नेमला रजिस्टर करण्यासाठी रजिस्ट्रार वापरले जातात. कोण वापरले जातात? रजिस्टर. ते नंतर बघूत आपण. किंवा रजिस्ट्रार किंवा त्याच्यासाठी अजून एक कंपनी बघा इकडं बघा, द इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर. म्हणजे नाव आणि नंबर काय करायचे? असाइन. त्याच्यासाठी एक काय? कॉर्पोरेशन. तिचं हे सगळं काम आहे. कळलं? ती हे सगळे उद्योग करते. आयएसपी करतो का? नाही. आयएसपी फक्त काय करतो? मदत करते. काय करतं आयएसपी? मदत. सांगा आयएसपी काय करतं? सांगा. इट हेल्प द युजर. इट हेल्प द युजर. तो युजरला फक्त काय करतो? हेल्प करतो. कशामध्ये? रजिस्टर अँड मॅनेज द डोमेन नेम. म्हणून त्यांनी त्याच्या व्हॉट टू डू मध्ये काय सांगितलंय? डोमेन रजिस्ट्रेशन. नक्की कळले? अजून काय दिलंय? बंडल्ड सर्व्हिसेस. बंडल सर्व्हिस म्हणजे हा इंटरनेट बरोबर काहीतरी पॅकेज आपल्याला देऊन टाकतो. म्हणजे कधी कधी बघा, आता मला येतं वायफाय माझं एअरटेलचं, समजा तुम्ही एअरटेलचा हा पॅक वापरा, त्याच्याबरोबर तुम्ही ओटीटीच्या प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन देतो. हे अरे माहिती कधी बघितलंय बाळांनो का? आपलं फक्त 50 रिचार्ज करायचं माहिती नाही ना. तुम्ही रिचार्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्हाला जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतात झी5चं सबस्क्रिप्शन मिळालं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी इंटरनेट सर्व्हिस पण प्रोव्हाइड केली आणि त्याचबरोबर अजून 1-2 सर्व्हिस त्यांनी ऍड केल्या. म्हणजे त्यांनी सर्व्हिसला काय केलं? बंडल केलं. कळतंय नक्की? मग स्टेटमेंट काय दिलं बघा. आयएसपी जनरली ऑफर्स द काय ऑफर करतोय? पॅकेज. सगळीकडे पॅकेज आहेत बाळांनो. एक क्लास लावला 2000, 2 सब्जेक्ट 3.5, 3 सब्जेक्ट 4,500 पॅकेज. अरे कळलं? बोगस क्लास वाला. हा, इट जनरली ऑफर्स द पॅकेजेस. ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे? इंटरनेटचा ऍक्सेस. तो तर 100% असणार. हे कनिष्ठ एखादा आयएसपी वाला म्हटलं तुम्हाला, एअरटेल वाला, की तुम्ही 100 रुपयात आम्ही तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म देतो, इंटरनेट नाही भेटणार. नाही, पहिले काय देणार? इंटरनेटचा ऍक्सेस अलॉंग विथ अदर सर्व्हिसेस. त्याच्या बरोबर तो काय देणार? बाकीच्या सर्व्हिस, जसं की केबल टीव्ही, अरे वा, फोन लाईन, अजून स्ट्रीमिंग सर्व्हिसेस. कळले नक्की? या कोणत्या सर्व्हिसेस आहे? ऍडिशनल सर्व्हिस. मेन सर्व्हिस कोणती? या दोन्ही सर्व्हिसचा काय करून देणार? तो पॅकेज. आणि अशा सर्व्हिसला काय म्हणणार? नक्की कळलं? पक्का? एक्झाम्पल काय काय दिलेत बघा. आता रिलायन्स जिओ, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएल, बाकीचे बी लिहू शकता. 4 आपले. ठीक आहे, चला. कळले का? ऑनलाईन